श्रोत्यानो, आज आम्ही मत्ते कृष्णवर्तमान ह्याच्या 8व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायात आम्हाला दिसतं की डोंगरावरील प्रवचनात सांगितलेल्या नीतितत्वांना लागू करण्याचे सामर्थ्य ख्रिस्तात आहे आणि हे तो ह्या अध्यायामध्ये प्रदर्शित करणार आहे. आता प्रश्न हा आहे की आम्ही त्या उच्च नीतितत्वांना कशाप्रकारे प्राप्त करू शकतो. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता मत्तय चमत्कारांची मालिका आमच्या समोर ठेवून हे प्रदर्शित करतो की ज्याने ही नीतितत्वे दिलीत त्याच्याजवळ त्यांच्या पूर्तीसाठी सामर्थ्य सुद्धा आहे. आमच्या प्रभूने जे आम्ही विश्वासणारे आहोत ते आम्हाला हे स्पष्ट केले की माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 5 वचन सांगते, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. आम्हातील प्रत्येकाने श्रोत्यानो ही गोष्ट सतत डोळ्यासमोर ठेवायला हवी. देवाला मान्य असे काहीही करण्यास तुम्ही आणि मी समर्थ नाही. ख्रिस्त आज पवित्र आत्म्याच्याद्वारे ज्याला त्याने ह्या जगात पाठवले कार्य करतो व जे आम्ही करू शकत नाही ते पवित्र आत्म्याच्याद्वारे पूर्ण करतो. ह्याद्वारे एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट होतो, तो म्हणजे मत्ते आमच्या पुढे येशू ख्रिस्ताचे जीवनचरित्र मांडित नाही. नाही तो त्याच्या सेवा काळात ज्या घटना घडल्यात त्यांची नोंद आमच्या पुढे ठेवित आहे. परंतु तो असे काही आमच्या समोर ठेवित आहे जे आम्ही चुकवू नये. हा राजा डोंगरावर गेला. आपला हेतू व धोरण अर्थात राज्याचा नियम त्याने अधिकारवाणीने प्रतिपादित केला आणि आता तो डोंगरावरून खाली आला आहे व ह्या ठिकाणी त्याने केलेले 12 चमत्कार आम्हाला पाहायला मिळतात. ह्याद्वारे हे प्रदर्शित होते श्रोत्यानो की जेव्हा तो ह्या पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा राज्याचे नियम लागू करण्याचा अधिकार व सामर्थ्य त्याच्याजवळ असेल. आपणाला मी आधीच सांगितल्याप्रमाणे डोंगरावरील प्रवचन ही संक्षिप्त आवृत्ती आहे. 1000 वर्षांच्या राज्यात हे संक्षिप्त नसणार, परंतु त्यामध्ये अनेक गोष्टी असतील. 8व्या आणि 9व्या अध्यायात मत्ते आम्हाला 12 चमत्कारांविषयी सांगतो. त्यामध्ये तो आमच्या प्रभूचे राजाचे सामर्थ्य प्रदर्शित होईल असे चमत्कार देण्याचा प्रयत्न करीत नाही, परंतु त्यांना फार पद्धतशीरपणे आमच्या समोर ठेवतो. आता आमच्यासमोर जो अध्याय आहे त्यात नोंदलेल्या 6 चमत्कारांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. पहिला चमत्कार, कुष्ठरोग्यास बरे करणे. आमचा प्रभू त्याला स्पर्श करतो. हा मानव जातीमध्ये असलेला सगळ्यात भयंकर असा आजार आहे. दुसरा चमत्कार, शताधिपतीच्या चाकराला बरे करणे. हा चमत्कार त्याने दुरून केला. त्याने त्या व्यक्तीला स्पर्श केला नाही. त्याने त्याच्या शरीराला स्पर्श केला नाही. तिसरा चमत्कार, शिमोन पेत्राच्या सासूला बरे करणे. त्याने तिला स्पर्श केला. चौथा चमत्कार, भूतांना घालवणे. तो सैतानाच्या आत्म्यांच्या जगात वावरला. पाचवा चमत्कार, वादळ व समुद्र शांत करणे. निसर्गावर त्याचा संपूर्ण अधिकार आहे हे त्याने ह्या चमत्काराद्वारे दाखवून दिले. सहावा चमत्कार, गद्रेकरांच्या प्रदेशात भूतग्रस्तांमधून भूते घालून त्याने सैतानाच्या आत्म्यांच्या जगातील फार कठीण असे कार्य केले. आमचा राजा ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात फिरताना आम्हाला आढळतो आणि मत्ते ह्या सर्वांची नोंद कालक्रमाला धरून नाही, परंतु तर्कशुद्ध रीतीने प्रस्तुत करतो. आता आपण वचनांकडे वळूया. मत्ते कृष्णवर्तमान 8वा अध्याय आणि पहिले वचन. मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले. लक्षात घ्या की मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे चालला, मोजके लोक नाहीत. तो कफरनहूमात होता, ज्या ठिकाणी त्याचे मुख्य केंद्र होते, आणि मला पूर्ण खात्री आहे की हे चमत्कार तेथे घडलेत. अर्थातच श्रोत्यानो, हा प्रश्न उद्भवतो की जेव्हा त्याने डोंगरावरील प्रवचन दिले तेव्हा तो कोठे होता. याविषयी बरेच मत आहेत, परंतु मला वाटतं की ठिकाण जाणून घेणे तितके महत्वाचे नाही. आम्हाला सांगण्यात आले आहे की तो डोंगरावरून खाली उतरला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे चालला. ज्या राजाने इतकी महान नीतितत्वे सांगितलीत, काय तो स्वतः मानवजातीत सामर्थ्याने वावरू शकेल? हा महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण पहिला चमत्कार पाहूया. ख्रिस्त कुष्ठरोग्याला बरे करतो. दुसरं वचन सांगतं,
आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. लक्षात घ्या की येशू ख्रिस्त उंचावरून खाली उतरला आहे. पवित्र शास्त्रात कुष्ठरोग पापाचे चिन्ह आहे. जो रोग बरा होऊ शकत नाही, एक भयंकर असा रोग. आणि जेव्हा हा कुष्ठरोगी येशूजवळ आला, तेव्हा त्याने असे नाही म्हटले की काय तू मला शुद्ध करशील, काय तू मला शुद्ध करू शकतोस. ह्या कुष्ठरोग्याजवळ विश्वास होता. त्याने ख्रिस्ताचे प्रभुत्व ओळखले होते आणि त्या आधारावर तो म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. पुष्कळदा श्रोत्यानो, आम्ही जे काही प्रभूजवळ मागतो ती त्याची इच्छा असतेच असे नाही, परंतु जर ती त्याची इच्छा आहे तर तो ते करू शकतो. हे अति महत्वाचे आहे की देवाची इच्छा प्रथम असायला हवी. मला स्वतःला देवाच्या इच्छेला प्रथम स्थान देणे कठीण जाते. कदाचित आपणालाही जात असेल. आम्ही म्हणतो, काय प्रभू, तू अमुक अमुक करशील, कारण तसे व्हावे अशी माझी इच्छा आहे. परंतु कुष्ठरोग्याने काय म्हटले, मला माहीत आहे तू करू शकतो, पण काय तू करशील. हेच त्याच्या इच्छेला प्रथम स्थान देणे होय. तिसरं वचन, तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला. त्याने प्रथम स्पर्श केला. हा रोगी फक्त शरीरानेच रोगी नव्हता, तर मानसिक रूपाने भयंकर अशा वेदनांमधून जात होता. ह्या व्यक्तीच्या जीवनात येशूचा स्पर्श एक फार विलक्षण गोष्ट होती. त्या स्पर्शाने त्याला फक्त कुष्ठरोग्यापासून बरे केले नाही, तर त्याला मानवाच्या परिवारात व देवाच्या परिवारात पुन्हा वापस आणले. लागलेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला. चौथं वचन पहा, मग येशूने त्याला म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमिलेले अर्पण वहा. मार्काने केलेल्या नोंदीमध्ये आम्ही वाचतो की तो अति आनंदित झाला. आम्ही त्याला दोष देऊ शकत नाही श्रोत्यानो. तो गेला आणि त्याने सर्वांना त्याविषयी सांगितले. मार्क वर्तमानामध्ये लिहिल्याप्रमाणे अनेक लोकांना ही गोष्ट कळली व त्यामुळे त्याला उघडपणे शहरात जाता येईना. त्याला बाहेर अरण्यातच राहावे लागले, तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेत. आता येशू ख्रिस्त कफरनहुमात प्रवेश करीत आहे. 5वं वचन आम्हाला सांगतं, मग येशू कफरनहुमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला. मला खात्री आहे की ह्या शताधिपतीने कुष्ठरोग्याला बरे करण्याविषयी ऐकले असावे. हा शताधिपती गैरयहुदी होता व रोमी सैन्यात 60 तुकडींचा सेनापती, ज्या एक तुकडीत 100 माणसे असत असत. लोकऋषवर्तमान सांगते की त्याने यहुदी लोकांकरिता सभास्थान बांधले होते. आता तो काय विनंती करीत आहे ते पहा 6व्या वचनात, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. हा चाकर फार गंभीरपणे आजारी होता. 7 ते 9 वचने, तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ए म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करीतो. श्रोत्यानो, शताधिपती अधिकार पदावर होता. त्याने रोमी सैनिकाचा गणवेश घातलेला होता व तो त्याच्या अधिकाराखाली असलेल्या लोकांना म्हणू शकत होता, हे कर, ते कर, आणि ते करीत असत. का? कारण त्याच्याजवळ असलेला अधिकार, त्याची सत्ता. त्याने प्रभू येशूकडे पाहिले आणि म्हटले, तुला हे सामर्थ्य आहे. त्याने ओळखले की येशूला शारीरिक विकारांवर अशा प्रकारचा अधिकार आहे. 10वं वचन सांगतं, हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. 2 प्रसंगी येशूला आश्चर्य वाटले अशी नोंद आहे. एकदा इस्रायलच्या अविश्वासावर आणि दुसऱ्यांदा गैरयहुदी शताधिपतीच्या विश्वासावर. 11वं वचन, मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून
पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील. हे फार मनोवेधक आहे की त्याने म्हटले पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील. अर्थात श्रोत्यानो, तुमचे आणि माझे पूर्वज. आमच्या प्रभूने म्हटले की हा संदेश अनेकांपर्यंत पोहोचेल व ते त्यावर विश्वास ठेवतील व स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब ह्यांच्या पंक्तीला बसतील. अर्थातच प्रत्येकाला व्यक्तिगतपणे ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती मंडळीचे सभासदत्व, परिवार किंवा मातापिता ह्यांच्या आधारावर मी ख्रिस्ती आहे असे म्हणू शकत नाही. व्यक्तिगतपणे ख्रिस्ताचा स्वीकार करून पापांची क्षमा प्राप्त करणे प्रत्येकाकरिता आवश्यक आहे. 13वे वचन. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेविल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. जरी तो चाकर ख्रिस्ताच्या उपस्थितीत नव्हता तरी शताधिपतीच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे त्याला आरोग्य प्राप्त झाले. येशूने कुष्ठरोग्याला स्पर्श केला, तो बरा झाला. आता तो त्या चाकराला दुरून आरोग्य देतो. 14 आणि 15 वचने सांगतात, नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. शिमोनाच्या सासूला ताप होता. त्याने तिला स्पर्श करून बरे केले. आता ह्या 3 रोगांकडे लक्ष द्या. एक कुष्ठरोग, जो बरा होणे अशक्य होते. दुसरा पक्षघात. तिसरा ताप, जो तात्पुरता होता. 16वे वचन आम्हाला सांगतं, मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालविली व सर्व दुःखनाईतांना बरे केले. दुष्टात्मे बरेच आहेत, पण दुष्ट एक आहे. लोकांनी अनेक भूतग्रस्तांना त्या ठिकाणी आणले. जर आपण लक्षपूर्वक हे शुभवर्तमान वाचाल तर आपणाला कळेल श्रोत्यानो की त्या दिवसात प्रभू येशू ख्रिस्ताने हजारो लोकांना बरे केले. 17वे वचन. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. हे विधान यशायाचे पुस्तक 53वा अध्याय आणि 4थ्या वचनातून घेतलेले आहे. अनेक लोक हे वचन वापरतात. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 4 आणि 5 वचनांमध्ये जे लिहिलेले आहे तो भाग स्पष्टपणे सांगतो की आम्हाला आमच्या अपराधांपासून, दुष्कर्मांपासून सुटका देण्यात आली आणि आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. ही वचने आम्हाला त्या आरोग्याविषयी सांगतात. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये लिहितो, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कशापासून? पापापासून. पेत्र तो पापाविषयी बोलत आहे हे अगदी स्पष्ट करतो. यशायाचे पुस्तक 53वा अध्याय आणि 6वे वचन आम्हाला सांगतं की आमची पापे त्याच्यावर लादण्यात आलीत. त्या प्रायश्चित्तामुळे आम्हाला आमच्या रोगांपासून आरोग्य देण्यात आले नाही, परंतु पापापासून सुटका देण्यात आली आहे. कारण पौलाने तिमथ्याला पोटाच्या विकारासाठी थोडा दाखरस घेण्याकरिता सांगितला. त्याने असे नाही म्हटले की त्या प्रायश्चित्तामध्ये तुला आरोग्य प्राप्त होईल. याकोबाने सुद्धा याकोबाचे पत्र 5वा अध्याय 13 ते 15 वचनांमध्ये जर कोणी आजारी आहे तर त्याने वडीलजनांना प्रार्थनेसाठी बोलवावे असे सांगितले. पौलाने त्या प्रायश्चितात आरोग्याचा दावा का केला नाही? त्याच्या सुद्धा शरीरात एक काटा होता. त्याविषयीची दुसरी उदाहरणे आम्हाला वाचायला मिळतात. आम्हाला हे सत्य समजून घ्यायचे आहे श्रोत्यानो की नेहमीच आरोग्य मिळावे अशी देवाची इच्छा नसते. पुष्कदा असते म्हणून आपले जे काही विकार किंवा आजार आहेत त्याच्याजवळ घेऊन जा. कुठल्याही मानवाकडे जाऊ नका. जाणून घ्या की तोच तुम्हाला आरोग्य देऊ शकतो. तो तुम्हाला आरोग्य देऊ इच्छितो किंवा नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. मी दैवी आरोग्य प्राप्तीवर विश्वास ठेवते, परंतु जे लोक म्हणतात की आम्ही अमुक अमुक रोग बरे करू शकतो त्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. गौरव देवाला मिळायला हवे. आज परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला आरोग्य देण्याकरिता समर्थ आहे. 18वे वचन पुढे सांगतं, मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली.
खरोखर येशू ख्रिस्ताने हजारो लोकांना बरे केले. योहान ह्याविषयी लिहिताना योहान कृष्णवर्तमान 20 30 आणि 31 वचनांमध्ये लिहितो. योहान कृष्णवर्तमान 20 30 आणि 31 वचने. ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. 19 वचन. तेव्हा कोणी एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथे कुठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन. नंतर 20 वचन. येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशातील पाखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही. ख्रिस्ताने ह्या ठिकाणी आपली गरिबी प्रकट केली. त्याने आमच्याकरिता सहन केलेल्या गोष्टींपैकी गरिबी सुद्धा एक होती. आम्हाला ह्या तरुणाविषयी नंतर वाचायला मिळत नाही श्रोत्यानो. 21 वचन. मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, प्रभूजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरावयास जाऊ द्या. हा तरुण ख्रिस्ताच्या मागे चालू इच्छित होता, पण तो म्हणतो की प्रथम मला माझ्या बापाला पुरू द्या. ह्या घटनेविषयी फार गैरसमज आहेत. आम्हाला वाटतं की ह्याचा पिता नुकताच वारला असावा व घरचे लोक त्याला पुरण्याची तयारी करीत असावेत. आमचा प्रभू जेव्हा त्याला उत्तर देतो तेव्हा त्याला फार कठोरपणे म्हणतो, तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे. 22 वचन. येशूने त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे. श्रोतानो, प्रभू काय म्हणू इच्छित होता? मेलेले मेलेल्यांना कसे पुरू शकतात? प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत होता की दुसऱ्या कोणाला तुझ्या बापाची काळजी घेऊ दे किंवा स्वतः बाप स्वतःची काळजी घेईल. ख्रिस्ताकरिता निर्णय घेणे पुष्कळांकरिता कठीण जाते. नातेवाईक, नोकरी, पैसा सर्व काही सोडून प्रथम स्थान ख्रिस्ताला देणे अनेकांकरिता कठीण असते. 23 वचन सांगतं, मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. ह्या ठिकाणी प्रभू येशूच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यात आलेले आहे. 24 वचन. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. हे वादळ असे तसे नव्हते, फार भयंकर असे वादळ होते. सैतानाचा पुन्हा केलेला प्रयत्न होता की त्याने कशाही प्रकारे येशू ख्रिस्ताचा नाश करावा. परंतु येशू ख्रिस्त आम्हाला दिसतं की त्यावेळी झोपलेला होता. 25 वचन. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो. त्यांचा विश्वास किती कमकुवत होता हे लक्षात घ्या. त्याने ही स्थिती कशी हाताळली? 26 वचन. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र ह्यास धमकाविले आणि अगदी निवांत झाले. त्याने शिष्यांना त्यांच्या कमकुवत विश्वासामुळे धमकावले. नंतर वारा व समुद्र ह्यांना धमकावले. जरी ह्यावेळी शिष्यांचा विश्वास कमकुवत वाटतो, तरी नंतर आम्हाला प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 29 वचनामध्ये दिसते की छळाच्या त्रासाच्या वादळात त्यांचा विश्वास फार खंबीर होता. 27 वचन. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात? हा त्यांच्यावर झालेला परिणाम होता. 28 वचन. मग तो पलीकडे गद्रेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अक्राळ विक्राळ होते, त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. ख्रिस्त आता गद्रेकरांच्या देशात आहे. ह्या ठिकाणी राहणारे लोक गाद वंशाचे होते. जुन्या करारात जेव्हा इस्रायली वंशामध्ये भूमीचे विभाजन करण्यात आले, तेव्हा गाद वंशाचे लोक यार्देनेच्या चुकीच्या भागात राहिले. त्यांचे काय झाले? ते डुकरांच्या व्यवसायात गेले. यहुदी होण्याच्या नात्याने त्यांनी तसे करायला नको होते. एकदा आपण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले तर दुसऱ्यांदा उल्लंघन करणे कठीण जात नाही. जेव्हा ख्रिस्ताने ह्या देशात प्रवेश केला तेव्हा त्याला 2 भूतग्रस्त भेटले आणि हे अति अक्राळ विक्राळ पुरुष होते. 29 ते 34 वचने आता मी आपणाकरिता वाचत आहे. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास येथे आला आहेस काय? तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यास म्हटले,
जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्ताच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. श्रोत्यानो, डुकरे भूतग्रस्त होऊन राहणे पसंत करीत नाहीत, मरणे पसंत करतात. परंतु मानवाचे फरक आहे. आज आम्हाला जगामध्ये अनेक लोक भूतग्रस्त असे आढळतात. ह्या लोकांना ख्रिस्तापेक्षा डुकरे अधिक प्रिय होते. हे फक्त गत्रेकरांच्या बाबतीतच खरे नाही, तर आज अनेक लोकांच्या विषयी खरे आहे, ज्यांना येशू ख्रिस्त नाही, परंतु अगदी क्षुल्लक गोष्टी त्यांचे काहीच महत्त्व नाही, त्या अधिक महत्त्वाच्या वाटतात आणि प्रिय वाटतात. ह्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले नाही, परंतु त्याला हद्दीबाहेर जाण्याची विनंती केली. त्यांच्याजवळ एक चांगली संधी होती की त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा, त्याला आपले जीवन समर्पित करावे आणि परमेश्वराच्या राज्याविषयी ऐकून घ्यावे, जाणून घ्यावे. परंतु त्यांनी त्याला बाहेर जाण्याची विनंती केली. आज अनेक लोक आहेत जे ख्रिस्ताचे शुभवर्तमान ऐकू इच्छित नाहीत. ऐकून त्याकडे दुर्लक्ष करणारे बरेच लोक आहेत. अनेक आहेत ज्यांना असं वाटतं की हे आमच्याकरिता नाही, हे इतरांकरिता आहे. अनेकांना वाटतं की हे फक्त ख्रिस्ती लोकांकरिता आहे आणि अशा प्रकारे ते ख्रिस्ताला हद्दीबाहेर, त्यांच्या जीवनाच्या बाहेर जाण्याची विनंती करतात. श्रोत्यानो, काय आपण त्यांच्यापैकी एक आहात? आज सुद्धा ख्रिस्त आपली वाट पाहत आहे. तो आपणाला सुद्धा मानसिक, शारीरिक आणि आत्मिक आरोग्य देऊ इच्छितो. आत्मिक आरोग्य देण्याकरिताच त्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला आणि आज तो आपणाला आत्मिक आरोग्य देऊन तारणाचे आश्वासन देण्याकरिता तयार आहे. आपल्या पापांपासून मुक्ती देण्याकरिता तयार आहे. म्हणून पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.